भिवंडी तालुका आमने गांव सतगुरु श्री नारायण महाराज प्रांगण में श्री दिलीप यशवंत केने के संकल्पों से श्री राधा कृष्ण कथा का आयोजन श्री यशवंत केने, दिलीप केने, भारत केने, शरद केने, अशोक लोखंडे, सुनील भगत द्वारा दिनांक 11 जनवरी 2025 से 16 जनवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री राधा कृष्ण कथा, महाआरती, भजन, हरिपाठ, काली का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी महात्रे सहित अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पुढे पावन कृष्ण नामे कुठून सुरुवात झाली? ज्ञानोबारायांना विचारा, तुमची मूळ परंपरा कुठपासून आहे? आपलं मूळ आहे कुठून, आपली परंपरा कोणती आहे, उपासना कोणती आणि आपण करतोय काय, हे समाजाने ध्यानात घेतलं पाहिजे। शेत सगळ्यांना आहेत, पण कोकणात भातच पीक बरोबर आहे। विठ्ठला, नवीन नवीन पिकं येतात, पण ते काही नाही, थोड्या काळात ते म्हणतात नाही ही जमीन यांनी खराब केली आपली। जुनं ते आम्हाला लावून धरावं लागेल। नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो आमुती। पुन्हा जुन्याकडे जावं लागतं। पूर्वी लोकांना चालावं लागायचं, आता चालावं लागतंय। पूर्वी चालावं लागायचं म्हणजे आमण्यातले बोजे डोक्यावर एकदा चढवले भाजीपाल्याची कडायले कल्याण, याला म्हणतात चालावं लागायचं। आता सकाळी उठले का निघाले का चालावं लागतं। विठ्ठला, एका माणसाने छान वाक्य बनवलंय त्याचं। तो म्हणतो पूर्वी चालावं लागायचं कारण चालल्याने पोटाचा प्रश्न सुटायचा, आता चालावं लागतं सुटलेल्या पोटाचा प्रश्न आहे। विठ्ठला, म्हणजे पुन्हा तुम्ही जाता ते त्याच जागेवर ना। भगवान महादेवाची आराधना, आदिनाथ गुरु, लक्षात घ्या, शिव आणि विष्णू वेगळे नाही। हरिहरा भेद नाही करू नये वाद। ज्या वेळेला भगवान महादेव समुद्र मंथनातून जे विष बाहेर पडलं ते प्राशन करतात, फार कठीण गोष्ट होती ती। काल एक वाक्य वाचनात आलं माझ्या, बाबा वाचतो बघ कवा, जे वाचतं त्याच्यातून वाचतो। विठ्ठला, वाक्य असं होतं, खराब परिस्थितियों को झेलने वाला ही अच्छे भविष्य का निर्माण कर सकता है। विठ्ठला, पुन्हा बोलतो म्हणजे लक्षात घे, खराब परिस्थितियों को झेलने वाला ही अच्छे भविष्य को निर्माण कर सकता है। लय आरामात कर्तृत्व जगत नाही, ते मर्द। आता गोडाऊनची भाडी चालू झाली असती, पोरांना पोरीना सगळ्यांना होऊ द्या, पण माझी भाडं घेणाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही त्या भाड्याच्या पैशावर आराम करायचा नाही। हे सोनं जास्त झालं असेल तर सोन्यात लिहून ठेवा, भाड्याच्या पैशावर आराम करणारा माणूस भिकेच्या दिशेने प्रवास सुरू करतो, लिहून ठेवा। खोट झालं तर 5 वर्षांनी परत भेटा, मी आहेच। विठ्ठला,
भाड्याचे पैसे येतात ते येऊ दे, पण तुमच्या कष्टाचा मार्ग बंद करायचा नाही, तुमचा श्रमाचा मार्ग बंद करायचा नाही. अंगाला दररोज घाम आलाच पाहिजे. 5 लाख येतात महिन्याला, काही कमी नाही, आम्हाला काहीच कमी नाही. मला आपल्याला भूमिदान ज्यांनी केलं उसरोलीचं, त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं. ते म्हणाले की जे भाड्याचे पैसे येतात ना, याच्याने माणसं सुस्तावतात. लक्षात ठेवा, सर्वांगाचे कान करून ऐका, कारण तुमच्या एवढ्या नाजूक प्रॉपर्टीला धक्का लावणारा दुसरा महाराज भेटायचा नाही. भाड्याचे पैसे आले की माणसं सुस्तावतात. त्याच्यामुळं भाड्याचं जे येणारा ते खाऊन जो जगतो त्याच्यातून शिवी जन्माला आली. विठ्ठला ती इथून द्यायची नाही, इथून म्हणजे कुठूनच द्यायची नाही. ती आले तर येऊ द्यायची, त्याची गुंतवणूक करा, त्याचा विनियोग करा, पण तो येतो म्हणून तुम्ही आराम नाही करायचा. तुम्ही आणखी नवनव्या सर्जनशीलता शोधा, आणखी नवनवे मार्ग. रतन टाटांचं वाक्य आहे, उत्पन्नाच्या एकाच फ्लोवर, एकाच सोर्सवर अवलंबून राहणारा माणूस फार वेळ श्रीमंत राहत नाही. विठ्ठला काही करा, जत्रण चणा चटपटी विका, नाही तर अजून सरबत ठेवा, नाही तर वडापाव विका, काही करा, पण आपल्या उत्पन्नाचा स्रोत कष्टाचाच पाहिजे. तरच तुम्ही उज्ज्वल भविष्याचं निर्माण करू शकता. महाराज, सगळ्या जगाला आनंद देणारी ज्ञानेश्वरी ज्यांनी सांगितली, त्या ज्ञानोबांना किती कठीण परिस्थिती झेलावी लागली. ज्यांच्या समाधीला दररोज दयादुधाचा अभिषेक आहे, त्यांच्या झोळीत लोकांनी शेण मातीच घातली. पण आता जे दयादुधाचा अभिषेक करतात तेच होते ते करायला पण. विठ्ठला वाक्य परत सांगेल मी, कठिन परिस्थितियों को झेलने वाले ही अच्छा भविष्य का निर्माण करते हैं. विष प्यायले महादेव, विष. एक लक्षात घ्या, अमृत प्यायचा कार्यक्रम, एखाद्या अमृत स्नान आहे आता प्रयागला चालू, अमृत प्यायचा कार्यक्रम असला का आपला नंबर पहिला असतो. पण काही झेलायचं आहे, काही सहन करायचं आहे, काही सोसायचं आहे, माणसं तिथून काढता पाहिजे का. ऑर्डर देणारा बिल भरायला नसतो. वारीतली दोस्ती त्याच्यावरूनच तुटते. तो बिल भरताना भरतो, पण तो 2-3 फेऱ्या झाल्या का म्हणतो फीस नाही ना, नुसता खिशाला हात लावतो, पैसे काढीत नाही. तो 4थ्यांदा चहा प्यायला जाताना त्याला बरोबर कट मारतो, अर्ध्या मालिकेतूनच बाहेर जाऊन येतो. हा परत त्याला भेटतो, चहा पेत नाही ना, आपला झाला. विठ्ठला अमृत प्यायला सगळे धावले, पण विष प्यायची पाळी आली तेव्हा महादेव महाराज, त्या महादेवाने विषप्राशन केलं. पण या महादेवाच्या त्या कार्याप्रती आपण काहीतरी सद्भावना व्यक्त केली पाहिजे. म्हणून अमृत वितरणाच्या वेळेला ते अमृत देवतांनाच मिळावं, यासाठी भगवान श्री विष्णू स्त्री रूप झाले. कोण? मोहिनी अवतार. नेवासाला तिचं मंदिर आहे, मोहिनी राज. भगवंताने मोहिनी अवतार घेतला आणि मग त्या मोहिनीवर मुग्ध झाले महादेव. महादेव आणि मोहिनीचं मिलन झालं. त्यावेळेला महादेवाच्या मनात एक विचार राहिला होता की भगवान विष्णूने स्त्री रूप घेऊन मला दर्शन दिलं, माझ्यावर कृपा केली, विष्णूचा हा आयर मी कधीतरी फेडला पाहिजे. महादेवा करता भगवान विष्णू मोहिनी राज झाले, तेच महादेव कृष्णासाठी राधा झाले. विठ्ठला ना तरी कुलवधू लपवी अवेवाते,
आपलं कोणतंच अंग उघडं पडणार नाही. सुनील भाऊ इताडे, हरिभक्त प्रकाशजी कोलकर, प्रवीणजी गोले भागवत या ठिकाणी आज या आमने गावातील केनी परिवाराच्या माध्यमातून आयोजित श्रीमद महाकथा आदरणीय आपले भाषाप्रभू सन्माननीय जगन्नाथजी महाराज यांच्या पवित्र वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलेले आहे. निश्चितच दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात होत असतो आणि कथा म्हटली की आपण सर्वजण अतिशय आनंदाने ह्या कथेचं श्रवण करत असतो. परंतु ह्या कथेच्या आयोजनामध्ये आयोजकांचा जो उद्देश असतो की ह्या माध्यमातून आपलं तर जीवन पवित्र व्हावंच, परंतु आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या गावामधल्या सर्व भाविक जे आहेत त्यांच्या जीवनात देखील आनंद, सुख आणि समृद्धी यावी अशा उद्देशाने ही आयोजित केलेली कथा. आणि निश्चितपणे ज्यांचा आम्हाला अभिमान आहे की जे आपल्या ह्या परिसरातच नव्हे, आपल्या जिल्ह्यात नव्हे, आपल्या राज्यात नव्हे, देशात नव्हे, तर अगदी बाहेर देशात देखील जाऊन आपल्या पवित्र वाणीने तिथले जे श्रोते आहेत त्यांना मंत्रमुग्ध करतात असे आमचे सर्व आमचे सन्माननीय भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज यांच्या कथेला येण्याचा किंवा त्यांच्या माध्यमातून कथा ऐकण्याचा एक वेगळा आनंद असतो. निश्चितच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केने परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून अखंडितपणे कायमस्वरूपी या पुढे देखील असंच काम होत राहू अशी आशा बाळगतो आणि प्रभू चरणी प्रार्थना करतो की माझ्या या सर्व केने परिवारातील जे सदस्य आहेत, त्यांचे जावई परिवार, त्यांचे जे नातेसंबंधी लोक आहेत, त्या सर्वांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं सुखमय आणि आरोग्यमय जीवन जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार केलं म्हणून आम्ही इथे आलेलो. पण इथे येऊन आम्हाला काल्याचे कीर्तन हे बैठते क्या? बघायला